प्रस्तुत काल आपण अध्याय क्रमांक 15 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 15 आणि ओवी क्रमांक 280 ला थांबलेलो होतो। पहा, परवाच्या दिवशी सांगितलं संसार वृक्ष किती डेंजर आहे, एवढा मोठा त्याचं नकाशा भूगोल दाखवला आपल्याला, पण तरी सुद्धा ते काय म्हटले शेवटी हा संसार वृक्ष खोटा आहे, खरा नाही। मग त्याच्यातलं ब्रह्मपद असू द्या नाही तर दगड असू द्या, हे सगळे कसे आहेत, या अँगलनी समबुद्धी घेता, या अँगलनी अर्जुना समत्व चित्ताचे, हे सगळं विषम दोन्ही सांडियले ही त्यांची स्टेप आहे सांगण्याची। आणि वास्तविक ते स्वीकारतच नाही आहे, अज्ञानाकडून संसार वृक्ष आहे, ज्ञानाकडून नाही। जसं दुःख बांधवडी आहे हा संसार, हे अज्ञानाला डोळ्यापुढे ठेवून ते बोललेले संत, त्यांच्या दृष्टीने दुःख बांधवडी बी नाही, सुखाचं पण नाही, सुख आणि दुःख सापेक्ष कल्पना आहेत, त्याच्या पलीकडे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे। जर असंच असतं मनोनिवृत्ती लोकी सुखाची कहाणी, हे ऐकली कोणी श्रवणी कैशी सुख निद्रा अंतुरणी इंगळाच्या, ही जर वाक्य जशीच्या तशी म्हणले तशी जर सत्य असती ना, तर असा कोण मायचा लाल नाही तो म्हणू शकत अवघाची संसार सुखाचा करील। जर दुःखाचाच असतं मूळच, जर दुःखाचं मूळ असतं तर सुखाचा पत्ताच नसता लागला। पण तुमची आपली जेव्हा आसक्ती आहे, तादात्म्य त्याच्याशी जोडलेले, त्यावेळेला दुःख बांधवडी अज्ञानामध्ये दुःख बांधवडी संसार आहे। अज्ञानात सर्पाची भीती आहे, ज्ञानात काय नाही, उलट ती नवरत्नाची हार पडलेला असेल तो, पण तुम्हाला सर्प वाटला तर तुम्ही घाबरून पळणार, आणि ज्या दिवशी कळणार हा नवरत्नाचा हार आहे त्या दिवशी किती आनंद होणार आहे। हा, त्यावेळेला गाये नाचे उडे आपुलिया छंदे, आणि तो एक झटका आहे, त्याच्यावर बिले हुरळून नाही जायचं, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, तो एक झटका दिलेला आहे फक्त, असं आहे। आणि त्या झटक्यातून पुढे 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 जातात ते काय म्हटले पहा, कसं चाललेलं आहे सगळं, कसा आत्मानंदाचा आनंद घ्यायचा आहे ते म्हणतात। जिभे आपुली चव चाखणी, जिभेनी कोणाची चव चाखायची, आपलीच, तसं आत्म्याला पाहणे, आरसा डोळ्यापुढे ठेवून पाहणं तसं नाही इकडे। चक्षु निज बुबुळ देखणे, या चक्षुने निज बुबुळ, आतमधले जे बुबुळ हलतात ना त्याला पाहायचंय, आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पे, जर आपल्याला पाहायचं असेल, आपल्याला स्वतःला पाहायचं असेल तर आपण आपल्याला पाहायचंय, म्हणून वृत्तीची बहिर्मुख झालेली आहे, तिला काय करायचंय, अंतर्मुख करायचंय आणि हे आत बघायचंय। आणि ज्यावेळेला आतलं उजाडले जाईल ना त्यावेळेला सहजच बाहेर तेच दिसणार आहे, जे आत आहे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताई परी म्हणी आवरे ना, जे आतमध्ये आहे ना ते तुम्ही थांबवायचं म्हटलं तरी नाही थांबवू शकत। जसं मांजराला खूप दूध पाजलं वगैरे, पण जर उंदराचं पिटुकला पाहिलं ते उडी मारल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याच्या अंतःकरणात तशी वृत्ती आहे, तसं तुम्हाला पाहायचंय ते म्हणतात। पलटी झालं पण किंवा का प्रभेसी प्रभा मिळे, ही प्रभा ती तिकडची जी प्रभा आहे, इकडची प्रभा ती प्रभेत प्रभा मिळणं, म्हणजे दोन सूर्य समजा 12 सूर्य आहेत ते जर, किंवा 2 ट्यूबलाईट आहेत बघा, आता ही प्रभा त्या प्रभेमध्ये, तो प्रकाश आणि तो प्रकाश कसा मिळणं, दोन होऊनच मिळणे की नाही, सजातीय का विजातीय प्रकाश, सजातीय सदातीचं भेटणे, मग ते दोन पानांनी भेटणं जरी दिसलं, गंगा आणि यमुना का मग संगमाला एवढी किंमत दिलेली, त्याची तर खबरच नाही, नुसतं संगमावर जाऊन स्नान करून यायचं, संगम दोन गोष्टींचा संगम, देवभक्ताचा संगम किंवा देवभक्त आणि नाम कथा त्रिवेणी संगम, किंवा तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओग नाम याचा हे खोबडीतच नाही, तो संगम पक्का डोक्यात बसलेला आहे दोन नद्यांचा, पण तो नाही, आणि त्या दोन नद्या दिसतात नद्या, पण वास्तविक त्या नद्या नाहीत, ते केवळ जल आहे, केवळ समुद्र आहे, बस, त्याच्यापेक्षा त्याला वेगळं अस्तित्व नाहीये। त्याप्रमाणे म्हणतात दोन प्रभेसी का प्रभेसी प्रभा मिळे, गगन गगनावरी लोळे, हे आकाश हे आकाश हे आकाश हे आकाश, हे आकाश आकाशावर लोळते, किंवा पाणी सुद्धा गगन गगनावरी लोळे, नाना पाणी भरले खोळे, बघा खोळे म्हणजे काय, आकाश आणि पाणी, ज्याप्रमाणे पाण्याचीच खोळीत पदरात भरावे, पाण्यातच पाणी भरावं, आता हे कसं आहे, पाण्यातच पाणी, जिभेने जिभेची चव घ्यायची, आकाशावरच आकाश लोळते, तसं आपणची आपण याते पाहिजे जे अद्वैते,
ते ऐसे होय निरुते बोलीजत असे, असं आहे ते पाहणं. आरसा घेऊन नाही, आपणची आपणा ते पाहणे, आपण आपणाला पाहणे. आणि ते जर माहीत नसेल, आपुली पूजा आपुली पूजा आपण करावी, ठाव नाही जो राहाटी तवरी कास याती पूजा जाणीवेचा शीन, त्याहून अज्ञान बरे देवा. आपण आपल्याला कसं पाहायचे, जे पाहिजे ते विन पाहिजे. बघा, न पाहता पाहणे, काही नेननाची जाणीजे आद्य पुरुष का म्हणीजे. न जाणता नेनता, नेनताच जाणणं, नेनपणाची जाणणे, पाहिजे ते नवीन पाहणे, न पाहता पाहणं. ओळ क्रमांक 75 पहा, ती अशी पाहणेपणा घेतल्या विना म्हणजे पाहणारा दृष्टा. न पाहता पाहणं, कसं काय न पाहता पाहणं. आपण आरशात जाऊन जर आपल्याला पाहिलं नाही तर आपण आपल्याला समजून नाही शकत का कसं आहे आपण. आरशात न पाहता आपण आपल्याला पाहणं. आता आपल्याला कशी सवय झालेली आहे, प्रतिबिंब पाहून, तशी ती पाहणेपणा घेतल्या विना मी पाहणारा आणि मी ज्याला पाहतो ही वृत्ती टाकून, ती वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, मग अवघेची वैकुंठ चतुर्भुज. म्हणजे त्यावेळेला तो महात्मा वैकुंठात राहतो. घाटकोपर, भारत देश, अफगाणिस्तान नाही. आणि त्या वैकुंठातले सगळी शरीर, अवघेची वैकुंठ चतुर्भुज, सगळेच त्याला विष्णूच्या योग्यतेचे दिसणार. मग जे आहेच तेच त्याला दिसणार. पाहणारा द्रष्टा, पाहण्याचा पदार्थ दृश्य याच्या सापेक्ष भाव वाचून जे आत्मस्वरूप पाहणे. म्हणजे एक क्षण असा आपल्या जीवनात प्रत्येकाच्या येतो की ज्यावेळेला आपण ते एक क्षणात असतो का, असा कोणताही एखादा क्षण असू द्या आनंदाचा, त्यावेळेला आपण स्वतःला विसरून गेलेलो असतो, स्वतःला आपण विसरून जातो. त्यावेळेला आपण स्वतःला विसरतो, त्यावेळेला म्हणजे देहबुद्धीला विसरतो, आपल्या अहमला विसरतो. त्यावेळेला आपल्याला तो अनुभव सोहमचा आलेला असतो, तो परमात्म्याचा अनुभव असतो. ज्ञान पदार्थ सापेक्ष भावा वाचून जे आत्मस्वरूप पाहावे, ज्ञान संपादन करावे आणि काही विशेष भावाने न जाणणे. विशेष जाणायला गेलं का त्याच्यापासून लांब होतो. आणि सहज राहण्यामध्ये ना आनंद आहे, म्हणून भगवंतांनी सहज राहणं स्वीकारलं. साधू संतांचं राहणं बघा सहज आहे. तुम्ही ज्यावेळेला विशेष दाखवायला जाताना, तुम्ही रोज जी कपडे घालता तीच कपडे कीर्तनाच्या दिवशी पाहिजेत. तुम्ही रोज जसे आता लग्नाचं द्या सोडून, जरा वर्षातून एकदाच आहे, 10-12 वर्षातून म्हणून ठीक, पण तुमचं राहणं नॉर्मल पाहिजे. तुम्हाला असं, तुम्हाला का वाटतं तो दिवस वेगळा आहे आणि हा दिवस वेगळा आहे. ते विशेष भावाने जेव्हा आपण काही करायला जातो ना, आता यांना विचार, तुम्ही जेव्हा एखादा पाहुणा आला आणि खास कालवण करायचं ठरवलं तर ते खास होतच नाही. आणि ज्या दिवशी सहज आपलं काही नाही करायचं म्हणून करायचं तर ते एकदम असं तुम्ही खाल्ले की नाही घरातल्यांचं एखाद्या दिवशी, आणि एका दिवशी खास करायला सांगितलं तर नाही होणार. म्हणजे तुम्ही विशेष करायला जाणार त्यावेळेला ते साधारण होऊन जाणार. आणि जेव्हा साधारण राहणार ना, कारण ते ब्रह्माचं स्वरूप आहे. बघा ना, कळून देत आहे का ते ब्रह्मदेवाला, देवानी कृष्णाने कळून नाही दिलं ना, आता सुद्धा कुठं कळून देते आपल्याला. सामान्य ब्रह्म चैतन्य आहे ते, सामान्य. आणि त्यात तुमचं अन्य मी कोणतरी हे असे जीवाचे, हा भेद जाणती तेची खरे दैवाचे. बघा याच्यातला फरक जाणला तो. ज्ञान संपादन करायला ते काही विशेष भावाने न जाणणे आणि ज्ञातृत्व ज्ञेया विना नुसतेच दृढ मातृत्वाने असणे, याचेच नाव आत्मस्वरूपाचे जाणणे आहे. सहज एका ठिकाणी बोलतो तुमचं कीर्तन आहे तरी आजचा महाराज ओळखत नाही. आज जर कीर्तनकार असेल जर एखादा, तो ओळखत नाही. पार त्यांनी जॅकेट घातलं तरी तो ओळखून येत नाही. म्हणलं का, तर सगळ्यांनी जॅकेट घातल्यामुळं. का ओळखून कसं घ्यायचं, ओळखून कसा घ्यायचा तो. तुम्ही विशेष करायला जाता त्यावेळेला तुम्ही काय होत असता, नॉर्मल सामान्य होत असता. आणि जेव्हा सामान्य राहताना काय म्हणतात आपल्या साधे म्हणे, उंचर साधी राहणी उंच विचार आहे त्याचे. संपादन करावे, काही ज्ञान संपादन करावे आणि काही विशेष भावाने न जाणणे आणि ज्ञातृत्व ज्ञेयाविनं नुसते दृढ मात्र असणे. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना भेटायला आले आणि मग तुकाराम महाराज काहीतरी पाणवठ्यावर नदीवर होते काहीतरी,
तर मग त्यांना महाराजांच्या सैन्याने विचारलं, इथं तुकाराम कोण राहतो? कोण तुकाराम? अहो ते मोठे संत आहेत तुकाराम. काय तुम्ही त्याचं? शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले त्यांनी. तर ते म्हणले तुमचं नाव काय? ते नाव नाही विचारलं. ते म्हणले काय त्याचं उगाच बोलबाला झालेला आहे, तू तेवढा आहेच कुठं? शिवाजी महाराज घोड्यावरून उतरले आणि सरदाराला सांगतात, अरे हेच तर तुकाराम महाराज आहेत. कारण ते स्वतःबद्दल त्यांच्या इतकं स्पष्ट कोणी बोलू शकत नाही. बघा, सामान्य रूपात ओळखलंय आणि ती दृष्टी आपल्याला भेटली पाहिजे जी शिवाजी महाराजांना दृष्टी होती. कोणाला ओळखायची? मग एका जनार्दनी दिसती जनी मनी प्रत्यक्ष लोचनी. एका जनार्दनी, बरोबर बोलले ना? दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखली. आणि दुसरे एक प्रमाणे जगाच्या मेळ्यानं दिसते. बघा, ज्याला स्वतःला कळलं तो मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, ते जगाचे मेळे न दिसते. आता आपण जगाचे मेळे आहेत का जगापेक्षा वेगळे आहेत? आपण जगाच्या मेळेप्रमाणे नाही. जगाचा जसा अहम आहे, जगाचं जसं ममत्व आहे, तसं नाही त्याच्याकडं. हे त्याच्याकडून दिसणार. आणि हे ओळखण्याची दृष्टी त्यालाच आहे जो तसा झाला आहे. आणि ज्ञातृ ज्ञेयाविन नुसतेच दृढ मातृत्वाने असणे. बघा, नॉर्मल सहज असणे, त्यावेळेला त्या अनुभूती, त्या स्वरूपाच्या अनुभूती. मी ज्ञाता आहे, आता मला बाबाने ज्ञान दिले, आता मी न्यायाला पाहिल. म्हणजे काय होणार? एकाचे किती झाले? 3 झाले. ते ज्ञातृ ज्ञेयाविन नुसतेच दृढ मात्र असणे नॉर्मल. तू का म्हणे उगेची राहा आणि काहीच नाही झालं म्हणून पहा, असं पाहायचं. हे शक्य नाही. याचेच नाव आत्मस्वरूपाचे जाणणे होय. त्याला आत्मस्वरूपाचं जाणणं म्हणतात. आत्मरूप ब्रह्मालाच आद्य पुरुष असे म्हणतात. आद्य पुरुष कोणाला म्हणतात? आत्मरूप ब्रह्माला, जो सगळ्यांच्या स्टार्ट आहे, ज्याच्यापासून हे सगळं निर्माण. आणि हा जसा स्वतःला समजते त्या ब्रह्माच्या निर्विशेष स्वरूपासंबंधी तत्वता श्रुती काही एक बोलता, तत्वता श्रुतीस काही बोलता येत नाही. म्हणून वेद जाणू गेला पुढे मौनावला. आणि त्या गोष्टी तू बोलतोस असं जेंटलमॅन म्हणणार. हे गुह्य तुझला कैसे प्राप्त? हा बाबा, आमची पूर्व पुण्याई होती, पूर्व स्कृताचा, पूर्ण अभ्यासाचा. जर तुम्हाला असा प्रश्नच विचारला कोणी, त्यावेळेला तुम्ही त्या स्वरूप स्थितीवर असणार ना, त्यावेळेला तो एक अहम आहे, जयाचा अहम विश्रामी आत्मस्वरूपी. आणि एक दुसरा आहे तो मूळ अहंतेने वेढीला रागू जैसा. मूळ अहंतेने वेढला. त्यावेळेला तुम्हाला जर आपल्याला कोणी विचारलं ते गुह्य तुझला कैसे प्राप्त, त्यावेळेला तुम्ही असं म्हणणार. आणि त्यावेळेला तो तुमचा अभिमान नसणार. ते म्हणणार पूर्वस्कृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा, तोच जाणे. हा, ही मूळ अंतेवर जाणार तुम्ही. जसे साहेब म्हणले, चुकलंच नाही माझं म्हणायचं, चुकलंच नाही माझं. काही झालं तर म्हणायचं माझं काही चुकलं नाही. कारण या जगात चूक आणि बरोबर काही नाही. या जगात चूक आणि बरोबर काहीच नाही. पण ते काहीच श्रुतीच बोलता येत नाही. पण त्याच्या ठिकाणी माया उपाधीचा व जगत कारणात्मक उपाधी गुणाचा आश्रय व साह्य घेऊन श्रुती जिभा उभवते, वर्णन करण्यास प्रवृत्त होते. मग नामरूपाचा व्यर्थच गलबला करते. म्हणून मायावी बोलणे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. म्हणून 18व्या अध्यायातली ओळ, अवघीच शास्त्रे अविद्या विनाशाशी पात्रे, वाचोनी नव्हती स्वतंत्र. ते आत्म्याचं म्हणून नेती म्हणून श्रुती मागे परतल्या. हे नाही ते नाही असं दाखवता नाहीत, कैसे बोटाने दाखवू. पण त्याचाही सद्गुरू त्यांनी जे शिष्याला, कोणत्या शिष्याला उपदेश करतात, दृष्ट दाविजे पदार्थू तैसा नोवेगा. हा हा, दृष्टी दाविजे साक्षात हाती देईजे. हा, तोही तैसा नव्हे परमार्थू, पण तोही सद्गुरुनाथ प्रबोधी सत्शिष्या. सत्शिष्या वाक्य म्हणजे शिष्यामध्ये किती प्रकार मोडले आता? 2. सत्शिष्यामध्ये ते भाव प्रगट होता.
आणि बाकीचे हेलपाट्यावर आहेत सगळे. आता हेलपाट्यावर कोण आहे हे ज्याने त्याने आपली चेक करून घ्यायचं आहे की नाही. म्हणजे इथलं नाही सांगत मी, इथले तर सगळेच मास्टर आहेत. आपल्या बाबावर सगळ्यांनी बाबांनी अशी कृपा केली. आजच आपण म्हणू शकतो, पण आपणच म्हणू शकतो, आजी आजी सोनियाचा दिनू. फक्त ते त्या दुसऱ्या आजी आल्यावर जरा सांभाळायचं. त्या कीर्तनात बी गोंधळ करतात. त्यांचं नाव बी कसं देवानी निवडून असेल ठेवलेलं, जाचक. आजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा गणू. आजी सोनियाचा दिनू. देव पाहिलेला सांगू शकत नाही कधी, तो बोलत नाही. मी हे काय रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू सवायभ्यंतरी अवघा. असं जेव्हा म्हणणार तेव्हा ते नाचणार. चाळ बांधा, नाही तर गळ्यात काय अजून बांधा. काय नाचल. साहेब म्हणले मला, मी आता वेडा झालो. म्हणलं साहेब त्यावेळेला गाडी उभी करून रस्त्यात सवायभ्यंतरी ट्रॉफिक जाम, अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वरसे. असं आपण आपल्याला पाहायचंय. आपली बॉडी नखशिकांत अमृतमय आहे बघा. आणि तुमचा जिथं स्पर्श होईल ती भूमी पवित्र होईल. तो जाईल तिथं अनिमादिक रिद्धी सिद्धी प्रगट होईल. ही साधनेची पावर आहे. हा जो योग है ना, ये विहंगम योग है. ये बुद्धि की कसरत नहीं है, व्यायाम की चीज नहीं है. डायरेक्ट फळाला, पक्षी जसं फळाला जाऊन झोंबतो तसं आहे. त्याचं गाव पवित्र, ते कूळ पावन, तो देश त्यांचे नि पावन. रानटी माणूस सुद्धा धार्मिक होऊ शकतो. बाबा म्हटले होते एखादा कोणी शोधून आणत तो होणार तसं. गाढवाचे घोडे, काय कॉन्फिडन्स आहे त्यांना. आता आपण घोड्याचे गाढव करू. गाढवाचे घोडे आम्ही करू, दृष्टी पडे. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी बनतो. बाबा रे, एवढी मोठी महान विद्या आपल्याला भेटलेली. आणि असं पाहणे त्याला. तेथे बघा, उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभविती जिबा. उपाधीचं साह्य घेऊन ते सांगण्याचा प्रयत्न करती. मग नामरूपाचा वडंबा करती वाया, म्हणून मातेने नंता वाया गेला. बघा, नामरूपाचा वडंबा करती वाया. हे जे चालले, हे यांचं काय चाललंय, वाया बडबड अनंत वाचाळ. पै भव स्वर्गा उबगले, मुमुक्ष योग ज्ञाना वगळले, ओळघले. पुढती नयो या निघाले पैंजा येथ जेथ. पैंज येऊन म्हणले आता पाठी येणार नाही, आता परत माघारी येत नाही. आणि भवस्वर्गा उबगले, या भव जगामधलं सुख, ये लोकातलं आणि स्वर्गातल्या सुखाचा उबग आला त्यांना, ओकारी आली त्यांना. मागे सांगितलं कुत्र्याने उलटी केलं त्याच्याकडे बघत नाही. मुमुक्ष योग ज्ञाना वळ घले. मुमुक्षनी योगाचा ज्ञानाचा आश्रय घेतला आणि पुढती नाही या निघाले पैंज जेथे. पैंजवर म्हणतात आता आम्ही येणार नाही आणि दुसऱ्याला येऊन देणार नाही. काय पैंज घेतली त्यांनी. आम्ही तर येणार नाही पण दुसऱ्याला येऊन देणार नाही. आमचे बाबा, जर तुम्ही आमच्या बाबाकडे आले तर सोडवीन माझा स्वामीनी शेषी प्रतिज्ञा ही दाशी केली. आम्ही 100% सांगतो, आमच्याकडे आल्यात तर पुन्हा 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 येत राहाल. ही नाही.
का आमच्याकडे आल्यावर पुन्हा परत कधीच येणार नाहीत अशी दलिंदर छाप सगळे आहेत. तो म्हणाले एकदा गेलो बाद झालो. अशी मी नवीन नवीन सुरू झालो, कोणाला काही सांगायला गेलो का ते म्हणायचं काही सांगू नको, मला सगळं माहिती आहे म्हणायचं. सगळं माहिती आहे मला, माझा अनुग्रह झाला आणि प्रबोध झाला, सगळंच झालं आपलं. ज्ञानाला सत्यत्व तुम्ही आणू शकता तुम्ही जर तुमच्या बॉडीचा तसा यूज केला तर. भैंस येऊन म्हणतात येणार नाही परत नाही आता. संसाराची या पाया पुढा पळती वितराग होडा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्म कडा घालती मागा. हे अध्यक्ष उपाध्यक्ष हे करायचं पण खोटं खोटं, मालक वगैरे सगळं खोटं खोटं, राजा बी खोटं खोटा. आता बघा बरं मागचे मुख्यमंत्री कुठे आहेत? मागचे मुख्यमंत्री कुठे गेले? तिथं आपलं काय गुंजाळ बाबा म्हणले आज कीर्तन झालं तर उद्या संपत त्या गावात राहायचं नाही. कारण आज जर तू खाटोवर असला आणि उद्या दुसरा बाबा आला त्याचं ऐकाय तर तू खालीन तो खाटो. पण असं नाहीये आपल्याकडं. आपले सिनियर आहेत ना, ज्युनियरला असा मान देतात ना, हे मी पाहिलंय. त्यांचे श्रीगुरु समजतात ते ज्युनियरला, सिनियर त्यांचे श्रीगुरु समजतात. अशी दृष्टी आहे त्यांची, त्यांची सामान्य दृष्टी नाही आहे त्यांची. त्यांच्या संगतीत राहणं. आता त्यांच्या घाणेरड्या शिव्या पण चालतील आपल्याला ना, त्याचे 20-60 शब्द त्यांनी आपल्याला शिव्या दिल्या पाहिजेत आईमाईवर, आणि आपण नाचले पाहिजे. काय बाबा बोलले भाऊ आपल्याशी आज. मस्त बोलले बाबा आज आपल्याशी. हा सहज बोलणे, शिव्या देऊन उपदेश, हित उपदेश. कारण ते काय म्हणतात माहिती का, संत नाही सामान्य बोलला तरी संती मानावा उपदेश. शब्द शस्त्रे जरी झाले क्लेश, संती मानावा उपदेश. नॉर्मल माणसाने शिव्या दिली तर नॉर्मल कोण येतो? त्यावेळेला आपण डोक्यात घ्यायचं ना, कोण बोलवी ते हरिवी. कोण बोलते शिव्या देणारा बी कोण आहे? आणि त्या शिव्यांना जर पहिले मंत्र म्हणून घोषित केले असते तर तुम्ही म्हणले असते बाबा कीर्तन करतायत. काय त्यांचं ते संसाराच्या पाया फुडा, संसाराला पायाखाली दडपून टाकलं त्यांनी. 78 अशा स्थितीत संसाराच्या हातावर हात मारून, पाया फुडा हातावर हात मारून त्याच्या पुढे ते वैराग्य संपन्न ज्ञानी धूमठुकीत पळत असता. बघा कोण पळू शकतो? लचांडी घेऊन पळू शकतो काय? एकट्याने पळायचं. एकदा आले आईला घेऊन पंढरपूरला आणि काहीच लक्ष नाही, काहीच लक्ष नाही त्यांचं. आई म्हणली पुढच्या वेळेला तुझ्या बरोबर येणारच नाही. उपाधी घेऊन गेलो जमल का? आणि उपाधी घेऊन गेली तर हरवली, भेटली तर भेटली. बाबर पळती वितरागा होडा, इतके पळता स्पीडने. ऐसी करी धावा धावी, धावा धावी, एवढं स्पीडने पळा. चित्त लावे चरणा पे, ऐसी करी धावा धावी, धावा धावी. ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्म कडा, ब्रह्मादिक पदे. दुःखाची शिराणी, त्यांच्या नादी नाही लागत. ते कोणतंही पद नको. एक महात्मे आपले, मी सांगत नाही कोणतं पद आहे ते, कारण हे आपले आहेत ना. कधी खोटं खोटं पण करायचं असतंय म्हणले, खोटं खोटं पण म्हणायचं असतं. त्यांना म्हणले तुम्हाला भूषण देतो, भूषण. ते म्हणले बाबांनी मला पहिल्याच दिवशी अनुग्रह दिला तेव्हाच भूषण दिलेले, आता नको मला भूषण, तुम्ही दुसरा माणूस निवडा कोण तरी. सांगा बरं काय सच्चित आनंद याला लाथाडून पुढे गेला. कारण असत जड आणि दुःख याच्या विरुद्ध सच्चित आनंदाला किंमत आहे. असत नाही ज्याच्या जीवनात दुःख नाही आणि ज्याच्या जीवनात जडत्व नाही, त्याला त्याच्या सच्चित आनंदाची सुद्धा गरज नाही. घाली ती मागा ब्रह्म लोकाला माग टाकतात. अहंताधिक भावा आपुल्या, झाडा देवनी आगविया. आपली अहंताच टाकून दिली त्यांची. ही तू खोबरायची स्थिती झाली नाही. तू क्या म्हणा, गरम पाणी टाका, गाथा बुडून द्या, काबोराटीच्या काठीने मारा, काही घेणं देणं नाही आपल्याला. आणि आपल्या एका दिवशी कीर्तन ठेवा आणि अचानक म्हटले तुमचं कॅन्सल,
आपण मंडळच सोडून जाऊ. या येड्यांमध्ये राहण्यात काय मजा नाही. अहंताधिक भावाचा आपुल्या. कशामुळं? माझं कीर्तन ह्या शरीरालाच म्हणतो ना आपण. मग देश आणि काळ आणि वस्तू कधी भेद मावळणार? आत्मा निर्वाळणार विश्वाकार. तेव्हा विश्वातलं कोणी माणसाने काय केलं? मी केलंय असं म्हणलं. बाय कर्णाने बाण सोडलाय तरी देवानीच सोडलाय, आणि लागला बी कोणाला तरी तो देवालाच लागलाय. अर्जुनाचा जरी हे उडाला जिरीटोप तरी तो कोणाचा आहे? तो देवाचाच उडालेला आहे. आणि तो बाण आलाय लागायला, तो बाण लागायला आले आपल्या गुदगुल्या झाल्या पाहिजेत, मग समजायचं कार्यक्रम फत्य झाला आपला. ती काय नाही, एवढं सोपं काय, एवढं विचार नाही गण करायचा. एवढं केलं सगळ्याला पाणी सोडून द्यावं लागेल. त्यामुळं थोडंसं आपल्याला द्यावायचं, आपल्याला राखू नाही की नाही. पत्र घेती नेना बघा, अंतेचा झाडा देऊन आघव्या. पत्र घेती ज्ञानी या जया. मूळ घरासी सर्टिफिकेट घेऊन निघाले. एक घेती मूळ पत्र. कुठं? संसाराचे मूळ पत्र बघा. त्यांना ये लोकातला नाही, परलोक नाही, त्याच्या आद्या ते पुन्हा पुनरुपी संसारालाच येतात. त्यांना संसाराचं सुख नाही. तुमची ओळख पांडे घेती मूळ पत्र. मूळ पत्र घेतात ते, पुन्हा सर्टिफिकेट घेऊन आम्ही नरकाला येणार. आणि हे कुठंच मूळ पत्र घेऊन चालले? मूळ घरासी. पत्र घेती ज्ञानी ये जया. मूळ घरासी जातो माझ्या मुळाच्या माहेरा. पैजेथून हे एवढी विश्व परंपरेची वेलांडी वाढती आशा जैशी. बरोबर आहे ना साहेब? वेलाडी वाढती आशा जैशी कोरडी निर्दैवाची. जरी वाढत असलं तर त्याचं काय घेणं देणं? निर्दैव माणसाच्या डोक्यात काय येईल, पण ते खरं नाही. या 280 ला आपण आलो होतो काल. ज्या निज स्वरूपापासून एवढा विश्व परंपरेचा वेल वाढला आहे असे सामान्य शास्त्री किंवा लोक म्हणतात, परंतु ते म्हणणे व्यर्थ आहे. निज स्वरूपापासून हे वाढला. ज्याप्रमाणे भाग्यहीन पुरुषाच्या पोकळ आशेचा वेल व्यर्थ वाढला असतो, त्याप्रमाणे निज स्वरूपाच्या ठिकाणी विश्व परंपरेच्या वाढीची कहाणी आहे. म्हणजे काय वाढलं बिडलं नाही, आहे तेवढंच आहे. लय पाऊस पडला म्हणजे समुद्र काय डबल भरत नाही. लय पाऊस पडला तरी का नाही भरत समुद्र डबल? लय पाऊस पडला तर एवढं पाणी कुठं जाणार शेवटी? वर. का बरं? लय जास्त पाऊस पडल्यावर का नाही समुद्र मर्यादा सोडत? जास्त पाऊस पडला तर कारण तिकडचं पाणी इकडं पाठवलेले. असं ते काही ठिकाणी बघा, जास्त पाणी झालं तर असं फिरवत राहतात, इकडं ओव्हरफ्लो नको व्हायला म्हणून. तेवढंच पाणी आहे, जेवढं जगात जेवढं पाणी तेवढंच पडलं तर तिकडचं इकडं आलं, आणि इकडचं परत कुठं गेलं? जेवढं होतं तेवढंच. ती लेवल ती सुद्धा सम आहे. त्याप्रमाणे ही सगळी कहाणी इथपर्यंत काल आलो होतं. आपण पुढे जाऊया. कारण ज्या परमात्म वस्तूचे न जाणणे म्हणजे अज्ञान, त्याने या विश्वाच्या ज्ञानास थोरपणा आणला आहे. देवाला न जाणल्यामुळे विश्वाचं फावलं गेलेलं हे विश्व 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 म्हणून. आणि त्या अज्ञानानेच तत्वता कालत्रयी नसणारा मी तुपणा जगात नांदवला, प्रसिद्धीनं आणलेला आहे. कोणाकडेच पहिला आम नव्हता आपल्याकडं, कोणाकडेच आम नव्हता. लहान बाळकाकडे बघा बरं, इतकं निरागस आहे ना, तसं साधू निरागस असतो लहान बाळकाप्रमाणे. मग आपल्या शेजारच्याचं पटत नाही आपलं, पण त्यांनी पाहिलं का ते आपलं खुळकणी असते म्हणून त्याचं बापले त्याच्या तोंडात मारतो नाही का? का रे हसल्या शत्रूला बघून? नाही. तो मी तू पण जगात नांदवला कालत्रयी नसणारा. मी आणि तू म्हणायला दोन वस्तू पाहिजेत ना. त्या कमळाच्या किंवा गुलाबाच्या पाकळ्या आहेत, त्या जर 10-25 पाकळ्या झाल्या तरी त्या सगळ्या कशाच्या पाकळ्या आहेत? का 25 पाकळ्या आहेत. गुळाचे 20 किलोच्या ढेपीचे 20 हे केले खडे, तरी ते खडे सगळे काय आहेत? गुळाचे आहेत. त्यामुळे त्या गुळामध्ये म्हणत नाही मी गुळ आहे, तू 1 नंबर गुळ, तू 2 नंबर गुळ असं म्हणते का कधी? गुळ जसा काहीच बोलत नाही तसं. उलट तो गुळ म्हणतो ज्याला फोडणाराला, तुला बी गोड करतो ये. चिटकून राहतो की नाही त्याला? नांदवला, प्रसिद्धीला आणलाय. अशा रीतीने विश्वाच्याही पूर्वी असलेली जी ब्रह्मवस्तू तीच आपले निज स्वरूप आहे. म्हणून ह्या मूळ अंतेवर गेल्यामुळे तो म्हणला आम्ही नाही आधी मधीचे, आणि तुम्ही ज्याला म्हणता ना त्या देवाच्याही आम्ही आधीचे. कारण ते हे विश्वाच्या
प्रक्रियेमध्ये आलेले आहेत, पण त्यांचं मूळ स्वरूप जे आहे ना, तेची माझे रूप पूर्ण, सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. मग त्यावेळेला विभिन्नता राहत नाही, सगळ्यांचा आत्मा आहे, तेच माझं स्वरूप आहे. मग माझा आत्मा यांचा 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 सगळ्यांचा आत्मा कसा आहे? एक आहे. ही पोकळी, गॅलरीतली पोकळी, मागे एक छोटा रूम काढलाय त्याची पोकळी आणि बाहेरची पोकळी, 4 आहेत, एकच आहे. पण हे फक्त इथून बाहेर पडेपर्यंत ध्यानात ठेवायचं. हां कीर्तनात सुद्धा नाही ध्यानात राहिलं पाहिजे. मग कीर्तनात जर ध्यानात राहिलं तर मग माझं तुझं होईल. मला चाल नाही म्हणायला मिळाली, होईल. मीच म्हणतो चाल आणि माईक सिस्टीम बरोबर नाही, तो सारखं नाटक करतो आणि तो गायक आहे ना लय भाव खातो, वाजवणारा मुद्दाम कीर्तन हाणून पाडतो. हे जे यांनी डोक्यात घातलं तोच मूर्ख आहे पाहिला. करू दे ना, काय त्याला नाटकं करायची, करू दे. मुलं नाटक करत असले आपण काय म्हणतो, कर, जिरलं की शांत बसणार तू. अर्जुन, अशा रीतीने विश्वाच्याही पूर्वी असलेली जी ब्रह्म वस्तू तीच आपले निज स्वरूप आहे, ते आपणच आपल्या ठिकाणी पाहिले पाहिजे. आपणच कुठं पाहिले पाहिजे? आपल्या ठिकाणी. ते पाहणे म्हणजे, ते पाहणं कसं आहे माहितीये का? न पाहता पाहणे. ते पाहणे म्हणजे ज्याप्रमाणे थंडीने थंडीलाच थंडवावे. आता कसं काय करायचं? थंडीने थंडीला थंडवावे. थंडी म्हणली का मला गारठ भरले, गारठ कोणला भरते? उपाधीला गारठ भरते, हे की नाही? लटलट 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 काय कापतं? ब्रह्म कापतं का लटलट लटलट? ते पाहणे म्हणजे ज्याप्रमाणे थंडीने थंडीला थांडवावे, म्हणजे विषयी भावना विषय करावा त्याप्रमाणे होय. बघा, थंडीला 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 थंडवावे हा विषय करावा, थंडीलाच थंडवायचे. म्हणजे विषय कोण करावा? तो जो विषय आहे तो विषय आपणच करायचा आपल्याला. बरोबर. झोपेने झोपच घ्यावी, ताणीने ताणच प्यावी, भुकेने भूकच खावी. हे कोणत्या ग्रंथामधलं आहे? श्री शेळके बाबा उवाच. हा, ज्ञानेश्वरीतली होई. वा वा वा, कुठं तरी निघाल 2 पैकी. ज्ञानेश्वरीत आहे, दीपक म्हणतो. काढ बाळा, छान, एकदम परफेक्ट. हा बोध झाल्याचं लक्षण आहे. तो मदतनीस होतो. तू का म्हणे सत्यकर्म व्हावे साह्य, हे असं साह्य. हे धनंजय, त्या निज पदास आत्मस्वरूप ओळखण्याची, निज स्वरूपास आत्मस्वरूपास ओळखण्याची आणखी एक खूण आहे. ती अशी की ज्या स्वरूपाची आत्मतत्वाने भेट झाली असता त्या ठिकाणाहून पुन्हा परत येणे म्हणजे पुनर्जन्म घडत नाही. 83 अनेकही एक तया ओळख असे धनंजया, तरी जया का भेटली या येण्याची नाही. तुका म्हणे भले, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, परी तया अनेकही एक तया ओळख असे धनंजया, तरी जया का भेटले येण्याची नाही. तरी तया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरीसे, महाप्रळ याबूचे जैसे भरले पण, प्रळयांबूचे जैसे भरले पण. तहानेने तहानची पिव. हा, 6वा अध्याय 12वा अध्याय योगाची महती सांगतात. म्हणजे इथे अवघड आहे असं सांगतात, ते करू नका. ती ओळ काय सांगती, असे योग साधना अशी आहे. तहानेने तहान प्यावी, भुकेनी भुकची खावी, अहोरात्र व्हावी मावा वारा, अशी कंडिशन येते. योगाची वाटा निघाले गा सुबाटा, त्या दुःखाची शेल वाटा भागाला. पाहेपा लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणशुद्धी म्हणो. बघा, तशा पद्धतीने म्हणजे ठीक आहे, पण याला आपल्या सुटेबल आहे ती, असं आहे. कोण काय म्हणत होतं का? नाही ना. तरी पण महाप्रलयी जसे पाण्याचे सर्वत्र सारखे भरले पण जलमय होते,
तसे जे ज्ञानाच्या योगाने सर्वच परिपूर्ण सचितानंद परब्रह्मास आत्मतत्वाने भेटतात. कसे भेटतात ते? महाप्रलय काळी जसे पाण्याने सर्वत्र सारखेच भरले पण होते, महाप्रलय झाला का सगळं गाडून जातं, इथून तिथून नुसतं पाणीच पाणी, तसं भरला घनदाट जगामध्ये ब्रह्म दिसे. म्हणजे जगामध्ये सुद्धा नाही, बस फक्त भरला घनदाट. जगामध्ये म्हणलं तरी नाही, म्हणजे काय झाले तिथे? जग झालंच. ज्ञानाच्या योगाने सर्वत्र सर्वच परिपूर्ण सचितानंद परब्रह्मास आत्मतत्वाने भेटतात. त्यांना सर्वत्र व्यापक समभाव व्याप्त असलेला दिसतो, सगळ्यांमध्ये सारखा भाव दिसणार त्यांच्या. तद व्यतिरिक्त दुसरे प्रतीती त्यांना होतच नाही. अशा रीतीने ब्रह्मस्वरूपास ऐक्य भावाने भेटतात. परितया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरिसे महाप्रयांबूचे जैसे भरले पण. बरोबर आहे ना बाबा? वाचा. त्याच्याशिवाय तद व्यतिरिक्त दुसरी प्रतीतीच त्यांना होत नाही. आत्म्याशिवाय, आत्म्याशिवाय नाही, स्वतः शिवाय त्यांना दुसरी प्रतीतीच होत नाही. म्हणजे तुकाराम महाराजांचा हात भूतानी पकडल्यानंतर देवाला ते म्हणतात, कोणाला म्हणतात ते? देवाला म्हणतात तुला हे रूप घेता येत, हे सम. त्यांना दुसरी प्रतीतीच नाही. ते भूत आहे, नाथबाबांना गाढव आहे, नामदेव महाराजांना कुत्रा आहे. हे तर आपल्याला सगळं जसं आपल्या माणसामध्ये कुत्री दिसायला लागली, माणसात गाढव दिसायला लागली. गाढवात देव कधी दिसणार आपल्याला? उरफाट्या बावल्या झाल्यात आपल्यात, आहे की नाही? आणि अशी ज्ञानी को ज्ञानी मिले तो होय रस की लुटमलुट, बस अशा ज्ञान्यांची गाठ झाली का बस. और ज्ञानी को अज्ञानी मिले तो होय माथ्या गोट. ज्ञानी की लात भले बुरी साकट की बात, लातों में सुख उपजे और बातें इज्जत जाए. अज्ञानाशी बोलणं ना आपलं सगळा पचका वडा होणार, आणि ज्ञानाची लात बसली तरी चालेल. ज्ञानाची लात बसली ना आपल्याला कळालं ह्या लाथीने आपलं सोनं झालंय, तर तो अजून म्हणाल 2-4 मार म्हणून. बरोबर. हा, रामानंद स्वामी आणि कबीर बारा लात मारली होती एकदा, पण परत मार म्हणले का हे म्हणून परत मार. अजून एकाच लातच काम झालं नाही ना. श्लोक क्रमांक 5 वाजता. ज्याच्यापासून मान म्हणजे अहंकार, गर्व व मोह म्हणजे अविवेकी हे दोन्ही दोष निघून गेले आहेत. बा, ज्याच्यापासून मान म्हणजे अहंकार, गर्व व मोह म्हणजे अविवेक हे दोन्ही दोष निघून गेले आहेत. संग म्हणजे आसक्ती हाच दोष. बघा, संग म्हणजे आसक्ती हाच दोष ज्यांनी जिंकला आहे. परमात्म्याचे स्वरूप पाहण्यामध्ये जे तत्पर आहेत, बघा, ज्यांनी काय संग म्हणजे आसक्ती हा दोष जिंकला आहे. परत परमात्म्याचे स्वरूप पाहण्यामध्ये जे तत्पर आहेत, अलर्ट, सावधान, सावध झालो, ज्याचे सर्व काम निशेषता निवृत्त झाले आहे, कोणतंही जगातलं काम शिल्लक राहिलेलं नाही. अजून आपली बरीच कामं शिल्लक आहेत, ही नाही. सुख आणि दुःख या नावाच्या द्वंद्वांनी ज्यांना विमुक्त सर्वता सोडले आहे असे, बघा, आपण त्यांना सोडायचा प्रयत्न करते तोपर्यंत ते सोडणार नाही आपल्याला. आपण त्यांच्याकडे दुर्लक्षित केलं का ते आपल्याला सोडून देतील. त्यांनी सोडलं पाहिजे आपल्याला. विवेकी अनादि अज्ञान रहित, विवेकी अनादि अज्ञान रहित या त्या अव्यय पदाला प्राप्त होतात. विवेकी अज्ञान रहित एवढं सुद्धा त्यांच्याकडे अज्ञान नाही अशी त्या स्वरूपाला प्राप्त होतात. ओव्यांचा अर्थ वाचतोय. वर्षा ऋतूच्या अखेरीस ज्याप्रमाणे मेघ ढग आकाशात टाकून सोडून जातात, वर्षा ऋतूच्या अखेरीस
ज्याप्रमाणे मेघ ढग आकाशात टाकून सोडून जातात, त्याप्रमाणे ज्या पुरुषाच्या मनाला मोह व अभिमान आपण स्वतःहून सोडून जातात. असं बाबा म्हणतात आंब्याने म्हणजे त्या फळाने त्या देठाला सोडलं पाहिजे, त्यापेक्षा त्या देठाने त्या फळाला आंब्याला सोडलं पाहिजे, मग ते परिपक्व दशेला आलं. त्यांनी सोडलं पाहिजे स्वतःहून. काही काही बघा, सकाळी आपण गेलो झाडाखाली, काही बोरं आंबे पडलेले असतात, ते स्वयं पडलेले पाहिजेत. आपण जर बळच सोडायला गेलो तर नाही सुटणार आपल्याकडून ह्या गोष्टी. देठानी, देठानी ज्याला सोडले त्याची चव निराळी, आणि ज्याने बळच देठाला सोडले त्याची चव निराळी. त्याच्यात थोडी साखर जास्त टाकायला लागते आंबरसामध्ये, है ना. निर्धन व निर्दयी अशा मनुष्यास ज्याप्रमाणे त्याचे आप्त नातेवाईक कंटाळतात व सोडतात, त्याप्रमाणे जे पुरुष विकारांच्या सपाट्यात सापडत नाही, गरीब माणसाला त्याला सोडून जाते सगळं. या इकडे साहेब शिंदे. केळीला बघा, नातेवाईक कंटाळतात सोडतात, ज्याला दरिद्री निर्दयी आणि निर्धन मनुष्याला ज्याप्रमाणे त्याचे आप्त नातेवाईक कंटाळतात व सोडतात, त्याप्रमाणे जे पुरुष विकाराच्या सपाट्यात सापडत नाही. केळीला विकार म्हणजे काय? वास्तव साप नाही, रश्शी आहे, आणि रश्शीला साप बघणे, शिंपलीला चांदी समजणे, आणि मृगजळाला पाणी समजणं, त्याचं नाव विकारलेलं जगत मला जाणू शकत नाही. जग म्हणणं म्हणजे विकारणं, आणि त्याला चैतन्य म्हणणं, ब्रह्म म्हणणं म्हणजे विकार रहित दृष्टी आपली. तैसा विकारलेल्या जगी विकार नव्हे अवधारी. बघा बघा, अलंकार पाहणे म्हणजे विकारलेले, आणि सोनं पाहणे म्हणजे विकारलेलं नाही. आता आपण काय पाहतो? आकारच पाहतो. म्हणजे बाबा जर आले, आता आपण बाबा इथं आले तर आपण त्यांना जशी बसायला जागा देऊ, तसे रामदास बाबा यादव आले, त्यांना पण आपण तशीच जागा देणार. कारण आपण काय नाही पाहणार त्यावेळेला, अलंकार नाही पाहणार. छान ओळ सांगितली बघा. आम्ही देणार नाही, आम्ही पक्के निगर घट्टे. तुम्ही फक्त बोलणार. केळीला केळी आल्यावर ती जशी उन्मळून पडते, अशा प्रबल निसंदेह यथार्थ आत्मस्वरूप लाभामुळे ज्याच्या क्रिया आपोआप हळूहळू सुटून जाऊन बंद पडू लागतात. उदाहरण किती जबरदस्त आहे. इतर केळीचं झाड आहे ना, त्याला केळी आली ना तर त्याच्यानंतर ती झाड पडलं नाही ना तरी लोक पाडून टाकतात, कारण त्याचं काम. भाऊ काय दृष्टांत आहे. तसं आपल्याला फळ आलं सर्व सुकृताचे, बस साधू म्हणले समाधी घ्यायची. केळीच्या झाडाला केळी आल्यावर परत त्याला पाणी खत घालत बसलं, येईल का नाही परत केळीचा लंगर? नाही येणार. एकदा बोध झाला का तो म्हणतो समाधी घ्यायची. पण आपल्या शेतकऱ्याला घाई अगोदर असल्यामुळे तो अगोदरच त्याला समाधी देऊन टाकतो, लगेच काढून टाकतो. वृक्षाला आग लागली असे पाहून त्यावर बसणारे पक्षी ज्याप्रमाणे तो सोडून जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळून जातात, त्याप्रमाणे ज्या पुरुषांना सर्व विकल्प आपण होऊन सोडून जातात, त्याच्या डोक्यात गोंधळ होणार नाही. जे बी होतंय बस तो विकारलेलं वेगळं पाहणार नाही, आणि त्याच्याकडून त्याच्या डोक्यातच मुळात ही खिचडी काला बसणार नाही, ते स्वतः निघून जाणार. जयाचे संकल्पू पाचव्या अध्यायात विस्तू जळाल्यानंतर अशी ओळीत. वृक्षाला आग लागली असे पाहून त्यावर बसणारी पक्षी, मग तो ढेपसा घेऊन कुठे ठेवता येतोय? अग्नी जळून जाय, ते राखुडीच केवळ होय. त्याला कापसात गुंडाळून ठेवला, बस कापसात गुंडाळून ठेवला तरी काय टेन्शन नाही. आणि जर पेटलेला विस्तू कापसात विजून ठेवला तर काय टेन्शन नाही, गादीवर ठेवायचे 2-4. हे की नाही. वृक्षाला आग लागली असे पाहून त्यावर बसणारे पक्षी ज्याप्रमाणे तो सोडून जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळून जातात,
त्याप्रमाणे ज्या पुरुषांना सर्व विकल्प आपणहून सोडून जातात, ज्या याच्यावर बाबा म्हणतात त्याच्यावर कीर्तन नाही करायचं. काम क्रोध लोभ निमाले ठाईचं, अवघी आनंदाची सृष्टी झाली. शांत ढाकलून नाही दिले त्यांना, त्याच्यावर ताण आणलाय. का म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले आणि काम क्रोध लोभ निमाले, आणि परत हे तिही जीव जव जागती तवरी निकयाची प्राप्ती, हे माझे कान न ऐकती देवही म्हणे. कसं काय आपण त्याची संगती लावू शकतो? काम क्रोध लोभ ही जर घेऊन निघाले कुठं तर ते तिथं येऊन पोहोचू शकत नाही. हे तिघ जोपर्यंत काम क्रोध लोभ जयाचे अंत्यकारी नाही अधिकारी ऐसा येते, काम क्रोध लोभ निमाले टाईचं, ही कशी संगती लावणार त्याची? त्याच ठिपला जसं जाणार, जसं जसं जाईल तस तस अभ्यास तरी कुठं आपण करू शकतो? तेव्हा डेटाला आपोआप त्यांनी डेटाने सोडलं पाहिजे. अभ्यास त्यांनी तेवलेवरच झाला, अभ्यास त्यांनी करून घेतला पाहिजे, देवानीच अभ्यास करून घेतला पाहिजे आपला. आणि तसंच आहे आपलं. आपल्याला बरंच हाकून मारून, जशी गुरं हाकून मारून नेतात ना कोंडवाड्यात, आपल्याला इथं आणलेले या कोंडवाड्यात. आपण काय राजी खुशी आलोय काय? राजी खुशी माळ घातली इथं, सगळे लोक मौज मजा करतात आणि आपण सगळे लोडणी मुसकी घालून बसलोय. ज्या भेद बुद्धी रूपी, जे भेद बुद्धी रूप पृथ्वीवर सर्व प्रकारचे दोष रूपी तृणाचे अंकुर फुटतात. बघा कुठे वाढतात? हे विकारलेल्या जगतात हे वाढलं जातं. ज्या भेद बुद्धी रूप पृथ्वीवर सर्व प्रकारचे दोष रूपी तृणाचे अंकुर फुटतात. कुठं? बुद्धी भेदासी आले वाढतात. त्या भेद बुद्धीची ज्याला गोष्ट सुद्धा माहीत नाही, भेद आहे का अभेद आहे. स्वामी विवेकानंदांच्याच ग्रुपमधले एक स्वामी होते, त्यांना लोकांनी वेडे म्हणून डिक्लेअर केलं आणि उष्टा पत्रवळी उचलून नेऊन टाकल्या का तिथे जाऊन ते खायचे. आणि त्या पत्रवळ्यांमध्ये कुत्रा बी आला आणि हे बी, तर हे खातात आणि तोय बी खातोय. तर हे त्याच्या खांद्यावर हात टाकून, ये मित्रा बघा हा, गजानन महाराजांचं पण तसंच आहे ना. हा तिथे पोस्टर आहे तसं. कोणी गजानन महाराज होतं, गजाचं नाव गजानन आहे, तर त्याच्या विरुद्ध आहे उलटा. भेदबुद्धीची गोष्ट सुद्धा नाही. नाथबाबा जनार्दन स्वामींना म्हणले, माझी पण दत्तात्रयांची भेट घालून द्या ना. आणि दत्तात्रय काय बनून आले? दूध कोणाचं काढलं? हा, आणि काल लय मस्त लागतं म्हणजे खा तुम्हीच एकटे. हे गे सूर्योदय पाहण्याबरोबर रात्र जशी आपोआप पळून जाते, सूर्योदय होण्याबरोबर रात्र जशी आपोआप पळून जाते, नाहीशी होते, तसा आत्मस्वरूपाचा लाभ झाल्यावर ज्याची देह अंता देह विषयी अभिमान अविद्येस पळून जातो, बाधित होतो. देहाच्या निरासे पाविजे आठ्या, निरसन करायचं देहाचं म्हणजे काय? त्याच्याबद्दल उदास किंवा त्याचं सुद्धा निरसन, त्याचं मूळ तत्व काय ते पाहायचं. पळून जातो, बाधित होतो. 290 सूर्योदय सरीसी रात्री पळोनी जाया पैसी, आपोआप तशी आपोआप हे सगळं झालं पाहिजे. आपण करायला गेलो का घोटाळा होणार, आणि आपण म्हणलं काहीच करायचं नाही का ते ऑटोमॅटिक होणार. गेलीत आता हे नवीन सुरुवातीला करायचं लागेल आपल्याला, पण ज्या वेळेला पुढे गेल्यानंतर मग तो असा अभ्यास चालू आहे. चालत आहे मज मग कळू. सूर्योदया सरीसी रात्र पळून जाया पैसी, गेली देह अंता तैशी अविद्ये सवे. त्या दिवशी काय बाबा म्हणले, मला ज्या दिवशी बाबांनी अनुग्रह दिला त्याच दिवशी माझा विषय संपला. माझी अवस्था नाही झाली, मी नामचिंतन नाही केलं तरी माझं संपलं. आणि आपलं एवढं सगळं करू नये, परत ते गबाळ डोक्यावर येतेच आहे.
पलटी भरायचं. हे पहा, आयुष्यहीन जीवास ज्याप्रमाणे शरीर अचानक एकदम टाकून देते, एकदा शेवटचा श्वास गेला का लगेच तसा तो निर्जीव झाला, त्याचं नाव प्रेत रूप झाला. संवेदनाहीन, त्याला कळत नाही असं पण ना, सगळं कळतं, पण कळून सुद्धा न कळण्यासारखा जेवी योगीराज उन्मनी ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी, जैसा जैसा योगीराज जैसा का उन्मनी योगीराज, ऐकोनी न ऐकी निंदा स्तुती. आणि आपलं कसं आहे, काय म्हणलं माझ्याबद्दल तो, तीनदा विचारिल माझ्याबद्दल काय बोलला सांग. त्याच्या पुढे एक वाक्य अजून, हा, देखून न देखे प्रपंच हा स्वप्नी, देखून न देखे प्रपंच हा स्वप्नी. एवढे जाग देखून सुद्धा स्वप्न आहे, नाही देखल्यासारखं. आपण कसं एखाद्या पाहुण्याला घरी नसल द्यायचं तर देखून सुद्धा नाही बघत, दुसरीकडे जातो. पण तो बी लवाड असला तर तो म्हणलं, हो महाराज कुठं चालले, अहो तुमच्याकडेच निघालो होतो, मग चला. स्वप्नीची या सृष्टीची येईल आहे जेवी. खाली बघून गाईड मध्ये बघून सांगितलं छान. चालेल, गाईड मधून सुद्धा शोधा बरं, आपल्याकडे गाईड आहेत. मिळेल का आपल्या लोक. चेवोनिया स्वप्नीची या सृष्टीची येईल आहे जेवी. जाग झाल्यानंतर स्वप्नातली सृष्टी येईल. त्याप्रमाणे मोह पाडणारे अज्ञान कार्य द्वैत ज्यांना सोडून जाते, स्वतःहून सोडून जातो. परिसाला जसा लोखंडाचा दुष्काळ असतो का, एवढं सुद्धा माणसं दिसत नाही त्याला, याला माणसं दिसत नाही असं सांगायचंय. परिसाला लोखंड दिसत नाही, कारण परिसाची लोखंडाची गाठ झाली रे झाली, लोखंडाचं काय होणार. आपल्याला सोनच पाहिजे काय नाही. परिसाला जसा लोखंडाचा दुष्काळ असतो, किंवा सूर्याला अंधार केव्हाही मिळत नाही, किंवा सूर्याला अंधकार केव्हाही मिळत नाही, त्याप्रमाणे द्वैत बुद्धीचा ज्याच्यापाशी सदोदित तोटा दुष्काळच असतो. असे असतात का नाही. बाबांकडे कसं असतं, सदोदित दुष्काळ. कशाचा, पैशाचा नुसतं लुटा, संपत्तीचा नुसतं लुटा, मानाचं. नेहमी दुष्काळ असतो बाबाकडे, सध्या तोटा असतो. गुरुपौर्णिमा म्हणजे मोठा सण, बोनस. इतर दिवसाचं चालतंय, पण दिवाळीला जसं 16% 20% तसं काय बोलायचं नाही. त्याच्यामध्ये सगळे मोठमोठे आहेत, त्याच्या नंबर मोठे लोकांचे, त्यामुळे बोलायचं नाही. त्याचं नाव मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. जे उंदीर जाईल त्याला गट करून टाकील. ते जास्त बोलतो. बारीक आवाजात बोलतो. काय बोलले, तो भी ओरडतो, त्याने सुद्धा दखल घेतली. खरंय महाराज तुम्ही म्हणताय तसं. द्वैताची बुद्धी ज्याच्यापाशी सदोदित तोटा दुष्काळच असतो. अरे या देहाचा अभिमान धरल्यावर सुखदुःख कार रूपी जी द्वंद्वे या देहात अनुभवास येतात, ती ज्याच्या समोरही येतच नाहीत. बघा, ज्या वेळेला देहाचा अभिमान धरतो तेव्हा सुख दुःख कारक द्वंद्वे या देहास अनुभवाला येतात, पण ती द्वंद्व याच्या समोर उभीच राहत नाहीत.
त्या व्यक्तीच्या समोर ज्याची सम का उभी राहत नाहीत, का उभी राहत नाहीत? म्हणजे ती त्याला प्रतीती येत नाही, सुख पण प्रतीतीला येत नाही आणि दुःख सुद्धा प्रतीतीला येत नाही. ती सरसकट सब घोडे 12% सब घोडे 12% त्याच्या दृष्टीने. ज्याप्रमाणे जागे झाले असता स्वप्नात मिळालेले राज्य अथवा प्राप्त झालेले मरण ही हर्षास किंवा शोकास कारण होत नाही. स्वप्नात मिळालेलं राज्य, स्वप्नात हारलेलं राज्य, काय रडत बसायचं सकाळी उठल्यावर. सकाळी उठलो रडायला लागलो आपण आणि काय झालं तर माझं रात्रीचं राज्य कोणी पळून घरचे म्हणतील अरे सर्किट एवढा कसं का तू चक्रम झाला. अजून असं बाबा आपल्याला म्हणले पाहिजे सर्किट अजून तुझ्या डोक्यात कसं घुसत नाही. तर आपण पण जर डेंजर असलो यांच्यासारखे तर बाबांना म्हणलो बाबा आप तैसा दुजा. आम्ही जसे तसेच तुम्ही असल्यामुळे आमच्या डोक्यात काही पडा नाही. सब फसाद की जड़ बाबा लोग है, सब फसाद की जड़. कळूनच देत नाही. एक तर एकाला कळालं नाही त्यामुळे तो दुसऱ्याला सांगत नाही, आणि एकाला नीट कळालं नाही आणि एकाला कळालं तो सांगत नाही. मग हे चाललंय काय? कुकड हे भूकत फिरे सुन सुनाई बात, करणी बिन कथनी करे अज्ञानी दिन रात. रोज सांगायचं, रोज गाड्या 3 बदलल्या, करणी बिन कथनी करे अज्ञानी दिन रात. और कुकड हो भूकत फिरे सुन सुनाई बात. या बाबाचं ऐकलं ते त्याचे कॉपी करीत जायचं. ज्याप्रमाणे सर्पाकडून गरुड पक्षी धरला जात नाही त्याप्रमाणे हे विषय, हे जगत, हे पाहुणे त्याला चिटकायला जात नाही. सर्पाकडून गरुड धरला जाईल का? नाही. उलट सर्प जर गरुडाला धरायला का ते गट कुठं त्याचा ठावपताच राहणार नाही. ज्याप्रमाणे सर्पाकडून गरुड पक्षी धरला जात नाही त्याप्रमाणे सुख दुःख रूपी द्वंद्वाकडून आणि पुण्य पापात्मक द्वंद्वांकडून किंवा त्यास उत्पन्न करणाऱ्या द्वैताकडून जे वेढिलो व जिंकले जात नाही. बघा त्यांनी वेढलाही जात नाही त्या सुख दुःखांनी पाप पुण्याने, आणि त्याला वेढलाही जात नाही तो, आणि त्यांना मारून तो जिंकलाय असाही होत नाही. जिंकायला सुद्धा काय पुढे राहिलं नाही, त्याच्या शत्रूच नाही ना पुढे, 2 प्रतीतीच नाहीयेत. द्वैताचा दुकाळूप आहे, साम्याचे सोयाने होय. जया ज्ञानाची प्राप्ती, ज्ञानाची सोय ऐसे करी, त्याला न्याय नासं करून ठेवतो. आणि अनात्म पदार्थ मात्र रूप पाणी टाकून बघा आत्मा अनात्म विचार संपन्न मुमुक्षु रूपी राजहंस ज्याप्रमाणे आत्मस्वरूपी सद्वस्तुरूप दुधाचे सेवन करतात. अनात्म पदार्थ रूपी पाणी, दुधात मिक्स करून दिलेलं पाणी ते जागेवर ठेवतात राजहंस पक्ष. तसे राजहंस आहेत, राजहंसाचे बछडे आहेत. पण ते आम्ही तिकडे जळगावला गेलो तर म्हणले सिंह आहेत बाबा, आणि बाकीचे सगळे कसे आहेत? सिंहाचे बछडे आहेत म्हणले. फक्त थोडे दिवस बॅ करतात फक्त. अनात्म पदार्थ रूपी पाणी टाकून आत्मा अनात्म विचार संपन्न मुमुक्षु रूपी राजहंस ज्याप्रमाणे आत्मस्वरूप सद्वस्तू दुधाचे सेवन करतात. मिक्स करून दिलं नाही या बाटलीत अर्ध पाणी ना अर्ध दूध राजहंस फक्त. तसं आसार आणि सार याच्यातलं फक्त काय करतात ते सार वेचतात. कबीरा लहरी समंदर की मोती बिखरे हाय, बगुला पारख न जानत, हंसा चुनी चुनी खाय. शोधून बरोबर टोचा मारून काम करून घेतो. किंवा सूर्य जसा आपल्याच रसाचा पाण्याचा पृथ्वीवर पाऊस पाडून पुन्हा तेच पाणी आपल्या किरण समुदायाद्वारा आपल्या बिंबाच्या ठिकाणी शोषण करून घेतो. बघा बाष्पीभवन करतो, सोडतो, आणि परत सुकून जातं. म्हणजे काय करतो? पाणी सुकून जातं म्हणजे परत तो वरती घेऊन जातो. हा खेळ सावळ्यांचा असा वेचून या म्हणून. आठवलेले गेले निघून. परिभ्रमेगा, पाणी बाहेर टाकतो बाष्पीभवन, परत खिचून घेतो. ऐसे परिभ्रमेगा.
उपजेते नासे नासिले पुनरपि दिसे. त्याप्रमाणे काय बोलायचं कोणला, त्याप्रमाणे खऱ्या आत्मस्वरूपाविषयीची भ्रांती पडल्यामुळे, त्याप्रमाणे खऱ्या आत्मस्वरूपाविषयीची भ्रांती पडल्यामुळे जो ब्रह्मात्म भाव देहादिक व जगद्रूपादिक अनात्म वस्तूच्या ठिकाणी चोहूकडे पसरलेला असतो, तो ब्रह्मात्म भाव ज्ञानदृष्टीद्वारा जे सत्पुरुष आपल्या स्वरूपात नेहमी ऐक्य रूपाने पाहतात. जी विखुरलेली बुद्धी होती, जी भ्रांती पडली होती, ती आता भ्रांती बाजूला काढून ती सगळी गोष्ट आपल्या स्वरूपी पाहतात. 98 तैसी आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली 12 वाटी. बघा इकडे जास्त क्लिअर केलेले ओवीमध्ये. ते एकवटी ती ज्ञानदृष्टी अखंड जे. आता हे दृष्टांत समजायला, सिद्धांत समजण्यासाठी पहिला दृष्टांत आहे, सूर्याने स्वतःच पाणी बाष्पीभवन करून बाहेर टाकले आणि परत तेच पुन्हा तापून परत आपल्याकडे खेचून घेतं. त्याप्रमाणे जैसा वर्षानी भुतळी आपुला रसू अंश माळी मागोता आणि रश्मी जाळी बिंबासीची त्याला पाठवतो बी आणि परत घेतो, तैसी आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली 12 वाटी. आत्मवस्तूची भ्रांती झाल्यानंतर हे वेगवेगळं दिसायला लागलं 12 वाट्यांनी वाटी. ते एकवटी ज्ञानदृष्टी अखंड जे. जसं सोने मोडल्यानंतर वेगवेगळे दागिने, पण तो सोनार जसं ते काय करतो, एक कसं करतो, गरम करून ना काय करतो त्याचं वितळवतो आणि तो त्याच्यामध्ये सगळ्यांना एक करून टाकतो, असा गठ्ठा करतो सोन्याचा. त्याप्रमाणे किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेक जयाचा बुडाला ओघ गंगेचा सिंधू माझी जैसा. बघा त्याचा स्वतःचा जो हे गोष्ट वेगळेपणा होता तो त्याच्यामध्ये बुडून व्यापक झाला, जसा मीठ. किती नंबर आहे, 99. किंवा त्याप्रमाणे खऱ्या आत्मस्वरूपाविषयीची भ्रांती पडल्यामुळे जो ब्रह्मात्मभाव देहादिक जगद्रूपादिक अनात्मवस्तूच्या ठिकाणी चोहूकडे पसरलेला असतो, तो ब्रह्मात्मभाव ज्ञानदृष्टीने जे सत्पुरुष स्वरूपाच्या ठिकाणी ऐक्यभावाने पाहतात. 98. फार काय सांगावं, ज्याप्रमाणे गंगेचा ओघ समुद्राला मिळाल्यावर तेथे बुडून तद्रूपच होतो. गंगा पळत 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 गेली आणि पुढली. आपल्याला बाबा ज्ञान दिले, ज्ञान 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 करता 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 ज्ञान संपून गेलं. कशासाठी, ज्याच्या भेटीला गेलो होतं त्याला भेटल्यावर ज्ञान ते स्वरूपच होऊन जातो. फार काय सांगावे, ज्याप्रमाणे गंगेचा ओघ समुद्रास मिळाल्यावर तेथे बुडून तद्रूप होतो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा निर्धार करणारा जो सत्पुरुष त्याचा विचारही तो त्या ब्रह्मैक्य निर्धारात म्हणजे आत्मस्वरूपात तद्रूपतेने सदाचाच लीन होऊन जातो. त्याची जी परमार्थिक सगळी धाव त्या स्वरूपाशी एकजीव स्वरूपाचा त्याचा पळापळी यासाठी केला होता 8 तास तिथे मिळायचं. आता निश्चिंतीने पावलो, बस त्याच्याच ठिकाणी मिळून गेलो. ज्याप्रमाणे आकाशाची सर्वत्र व्याप्ती असल्यामुळे त्याला एका गावाहून दुसऱ्या गावात जाणे शक्य नाही, कारण व्यापक पदार्थात क्रियाच संभवत नाही. बघा तुम्ही जर व्यापक झाले, आकाश एवढे, वाऱ्या एवढे, समुद्रा एवढे, क्रिया संभवत नाही. आणि देह संकुचित जेव्हा राहणार तेव्हा क्रिया संभवणार. त्याप्रमाणे सर्वच आपले स्वरूप झाल्यामुळे स्वभिन्न अशा अमुक एका पदार्थाचा अभिलाष करावा असे कारणच त्यास उरत नाही. तो त्याप्रमाणे सर्व स्वरूप झाल्यामुळे 300 क्रमांक पै अघवेची आपलेपणी. बघा अघवेची आपलेपणी नुरेची जया अभिलाषणे जैसे येथुनिया परहा जाणे आकाशाने, या आकाशाने तिकडे दुसरीकडे जाणे नाही, तसं त्याला दुसरं आवडेल असं ते वेगळंच वाटत नाही. हे मला फार भावलं म्हणजे ते त्याच्यापेक्षा तो स्वतःलाच ते समजतोय तिथे. ज्याप्रमाणे अग्नीच्या डोंगरावर कसलेही बी पेरले असता ते बीज रुजत वा उगवत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनात ज्ञानाचा उदय झाला आहे तिथे कोणतेही विकार सत्यत्वाने उद्भवत नाही. उद्भवले तरी ते सत्यत्वाने, त्याला वेगळेपणाने नाही, ऐक्य रूपाने त्याला दिसणार. नंबर 1 300
जैसा अग्नीचा डोंगरू नेगे कोणी बीजू अंकुरू, तैसा मनी जया विकारू उदेजेना. त्याला दोन प्रतितीलाच येत नाही, वेगळं दिसतच नाही. समुद्र मंथन समयी क्षीर समुद्रात रवी म्हणून घातलेला मंदारचल त्यातून काढून घेतल्यावर तो क्षीर समुद्र जसा स्थिर झाला, त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झाल्यामुळे ज्याच्या मनात सत्यत्वाने काम वासना रूपी लाटेची उसळी उत्पन्न होत नाही. त्याला कोणत्याही प्रकारचे कर्तृत्व, कामना, आसक्ती हे नाही. त्याचं ज्याच्यासाठी पळापळी होती ते साधने अपयशी सरती. तृप्ती झाल्यानंतर त्याच्यासाठी त्याचं शांत झालं. रवी मंदारचल पर्वतात कशाला घातला होता? मंथन करायला. आता ते घेतल्यानंतर त्याचं काम संपलं, मग साधने अपयशी सरते. ज्याप्रमाणे चंद्र षोडश कलांनी पूर्ण झाल्यावर कोणत्याही बाजूने न्यून असलेला दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झाल्यामुळे जो स्वस्थ झाला आहे, ज्याच्या मनात कोणतीच इच्छा सत्यत्वाने उत्पन्न होणे ही न्यूनता ज्याच्या ठिकाणी नाहीच. 3 चंद्रमा कळी झाला न दिसे कोणी अंगी ओसवला, तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया. अशा निरुपम गोष्टी तुला किती म्हणून सांगू. ज्याप्रमाणे वायूच्या पुढे परमाणू टिकत नाही, त्याप्रमाणे विषयाचे नावही ज्याला आवडत नाही, अशा प्रकारे हूत भक्षण करणारा जो आत्मज्ञान रूपी अग्नी, त्यात ज्यांनी सर्व विषय उपयुक्त रीतीने जाळून टाकले आहेत, ते पुरुष सुवर्णात सुवर्ण मिसळल्याप्रमाणे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त होतात. याच्यामध्ये 2 ठिकाणी सत्यत्व टाकले, त्याच्यात नाही टाकलं ना. हा, त्या ठिकाणी म्हणजे कोठे असे म्हणशील, त्या ठिकाणी पोचतात. त्या ठिकाणी म्हणजे कोठे असे म्हणशील तर ज्या पदाचा केव्हाही नाश होत नाही, अशी जी तद्भासा यते सूर्य न शाशंको न पावक यद गंत्वा न निवर्तते तदात्मम परम मम. अशा ठिकाणी जिथं त्याचा नाश होत नाही तिथे, है ना. पाठ आहे काय तुमचा? अशा ठिकाणी गेलं ते पुन्हा रिटर्न येत नाही. त्या ठिकाणी म्हणजे कोठे असे म्हणशील तर ज्या पदाचा केव्हाही नाश होत नाही, अशी जी परमात्मा वस्तू तेथे प्राप्त होतात. दृश्यत्वाने पाहण्याचा विषय म्हणून पाहावे. बघा, दृश्यत्वाने पाहण्याचा विषय म्हणून पाहावे किंवा नियत्वाने जाणावे, किंवा हे अमुक विशेष प्रकारचे आहे असा हा किंवा अशा प्रकारचे निर्देशात्मक व्यवहार ज्याच्या ठिकाणी होतात, असे जे जे आहे त्यापैकी जे नाही अशी जी ब्रह्मवस्तू त्याला कोणीही दाखवू शकत नाही. दृश्यपणे देखीजे का नियत्वे जाणीजे अमुके ऐसे म्हणजे ते जे नव्हे. वेगळेपणाने त्याला काही शिल्लकच नाही. दृश्यत्वाने पाहण्याचा विषय म्हणून पाहावे, ते वेगळं नाही दिसत, कारण तो द्रष्टा आणि समोर पण द्रष्टा. किंवा नियत्वाने जाणणे, नियत्वाने जाणायचे मग ज्ञाता आणि ज्ञान हे, किंवा अमुक विशेष प्रकारचे अशा प्रकारचे निर्देशात्मक व्यवहार ज्याच्या ठिकाणी होतात, असे जे जे आहे त्यापैकी जे नाही अशी जी ब्रह्मवस्थिती त्याला कोणी दाखवू शकत नाही. म्हणजे असं ते प्रत्यक्ष असं हे दृश्य आहे, ही एक वस्तू आहे असं न दाखवता सगळं टोटल ते होतो. काय अर्थ आहे शेवटचा? सातव्या नंबरची ओळ म्हटलं. हा, म्हणजे जे कोणत्याही दुसऱ्या गोष्टीने प्रकाशित नाही होत, ते स्वयंप्रकाश आहे, तिथे जाऊन तो भेटतो. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी
चालणे तुझ्या सत्य ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा जणी वर्म हे जाणून मग त्या मुळाच्या ठिकाणी जातो. मग ते नदभासो सूर्य त्याप्रमाणे जिथून जे सूर्य प्रकाशित करू शकत नाही त्या ठिकाणी तो जातो. त्यामुळे असं कोणतीच वस्तू नाही त्याला, बरोबर ना. हा हा त्यांच्यामध्ये जे आहे ते मी, पण आता हा कुठं जातो तर जे तिथून हे सगळं प्रकाश घेतात त्या ठिकाणला सूर्य सुद्धा प्रकाशित करीत नाही अशा ठिकाणी जातो. कारण सूर्य सुद्धा मायावी जगतातला आहे, सूर्य सुद्धा मायावी जगतला आहे. ते कसं आहे त्याच्या पलीकडच्या ठिकाणी म्हणजे जे हे काहीच नाही त्या ठिकाणी ते जातात. परे होऊन परते घर त्या ठिकाणी जातो. पहिले कोठेच नव्हते. आई अजून आपल्याकडे बघा ब्रह्मवस्तू त्याला कोणी दाखवू शकत नाही. ती अशी ती ब्रह्मवस्तू म्हणजे सूर्य प्रकाशित करू शकत नाही, निर्देशाने ती ब्रह्मवस्तू दाखवू शकत नाही, दृश्यत्वाने पाहू शकत नाही, वेगळेपणाने अशा ठिकाणी ती व्यक्ती जाऊन पोहोचते. का त्याला कोणी प्रकाशित करीत नाही, त्याच्याकडून हे प्रकाशित आहेत सगळे. अशा मुळाच्या ठिकाणी तो जातो. आपण अर्थ वाचला होता ना त्याचा, ज्याच्यापासून मन, याचा अर्थ वेगळा दाखवला आणि तुमचा अर्थ नाही. याचा अर्थ काय दाखवला होता इकडे 6 नंबरचा अर्थ, 5 नंबरचा वाचा साहेब. 5 नंबरचा अर्थ याच्यात वेगळ्या पद्धतीने. हा बघा, संघ आसक्ती दोष जिंकला असं त्यांनी सांगितले. निर्विशेष झाला, द्वंद्व सोडून गेली, विकार नाही, त्याच्या अव्यय पदाला जाऊन पोहोचतो. वाचा. हा 5 नंबरच्या श्लोकचा अर्थ वाचला ना. म्हणजे सोन्यात सोने म्हणजे त्या मूळ स्वरूपाला जाऊन पोहोचतात, त्याला दुसरं कोण प्रकाशित करीत नाही. 6 नंबरचा श्लोक वाचतोय. सूर्य त्या तेजरूप पदाला प्रकाशित करीत नाही. तो आता श्लोक येतोय. न तद्भासी सूर्यानं, तो आता येतोय. बरं. हा हा ते कुठं जातात, ते इथं जातात, ते स्थळ कोणीच प्रकाशित करीत नाही. त्याप्रमाणे सूर्य हा तेजरूप पदाला प्रकाशित करीत नाही. बघा, तेजरूप पदाला नाही, सूर्य निस्तेज त्याला प्रकाशित करतो. चंद्र त्याला प्रकाशित करीत नाही. त्या परमात्म्याला सूर्य प्रकाशित नाही करीत, चंद्र प्रकाशित करीत नाही, कारण तेच त्याच्याकडून उसनं घेऊन ये, त्यामुळे ते त्याला प्रकाशित करून. अग्नी ज्याला प्रकाशित करीत नाही, ज्याला प्राप्त होऊन संसारात परत येत नाही, ते माझे परमश्रेष्ठ पदस्वरूप तेज आहे. बघा, त्या ठिकाणाला जातात. परंतु दिव्याच्या मोठ्या भडक उजेडाने जे प्रकाशले जाते, उजेडात दिसेल ते नाही, अथवा चंद्राच्या प्रकाशाने प्रकाश होते ते फार तर काय, परंतु ज्या सूर्याच्या पासून जे जग प्रकाशित होते त्या त्रिविध प्रकाशाने जगातील सर्व वस्तूंचे दिसणे म्हणजे परमात्म्यास न पाहणे होय. अर्थात हा सर्व व्यवहार परमात्म स्वरूपाचे अज्ञान कालातच होत असतो. वस्तुता तर संपूर्ण विश्वही परमात्म्याच्या प्रकाशानेच प्रकाशित होते. म्हणजे सूर्याला सुद्धा. आणि ते स्थळ त्या ठिकाणी ते जाऊन पोचतात आणि साधू ते स्थळ दाखवतात. रवी दीप हिरा आणि अदृश्य दर्शने संतांच्या. बघा, संत ते दाखवतात, सूर्य जे दाखवतो ते नाही, चंद्र दाखवतो ते नाही, ते दृश्य वस्तू दाखवतात. आणि संत अदृश्य वस्तू दाखवतात आणि त्या वस्तू अदृश्याच्या ठिकाणी हे जाऊन भेटतात. हा बरोबर बरोबर, ओके, छान. किती वेळा असं वाटत असेल तुम्हाला बोलाव, पण आता म्हटले बोलूनच घेते मोकळं. असं होतं ना. परत कधी मी नवीन टाळ घेऊन उभं राहायचो, हे प्रमाण बसते बरं का, बसते बरं का, बसलं म्हणल्यावर धडधड चालू. आता मोकळं करायचंय ना म्हणल्यावर ते बसते बरं का, बसते बरं का, ते अजून धडधड वाढते. मोकळं झालं म्हणजे शांत. ज्या सूर्यापासून ते जग सर्व प्रकाशित होते त्या त्रिविध प्रकाशाने जगातील सर्व वस्तूंचे दिसणे म्हणजे परमात्म्यास न पाहणे होय. त्या वस्तूंनी दाखवलं तरी परमात्माने दाखवला, कारण परमात्मा यांना दाखवतोय, हे नाही परमात्म्याला दाखवू शकत.
अर्थात हा सर्व व्यवहार परमात्म स्वरूपाचे अज्ञान कालातच होत असतो. सूर्य दिसलाय ना, सूर्य तो देवामिळ दिसलाय, आणि आपण सूर्याला घेऊन देव बघायला गेलो तर कधीच भेटू शकत नाही. वस्तुतः तर संपूर्ण विश्व ही परमात्म्याचे प्रकाशानेच प्रकाशित होते. अरे जसा जसा शिंपीपणाचा लोप होतो तसतसा रुपयाचा मिथ्याभास वाढतो. ते खरे आहे असे भासू लागते. बघा, जसजसं शिंपली नाही असं होतं तसतसं ते चांदी वाटायला लागते. अथवा किंवा दोरीच्या विशेष रूपाचा अज्ञानाने लोप झाल्यावर सापाची प्रतीती अधिक दृढ होऊ लागते. त्याप्रमाणे चंद्र सूर्यादिकांची जी प्रखर तेजे आहेत ती ज्या परमात्म स्वरूपाच्या अंधारात अज्ञान कालात प्रकाशित होत असतात. जोपर्यंत परमात्मा माहीत नाही तोपर्यंत ते प्रगट करतात असं वाटतं, पण जेव्हा परमात्मा त्या गावात येतो त्यावेळेला कळलं जाते ही तर पॉवर सगळी याची आहे. अशी जी वस्तू ती अति तेजस्वी केवळ तेजाची रास असून ती सर्व भूतांना अधिष्ठान रूपाने साधारण व्यापून चंद्र व सूर्य यांच्याही मनात प्रकाश देते. आपल्या नाकातला आकाश प्रकाश वायू, आपल्या डोळ्यातलं प्रकाश, तो परमात्म्याचा प्रकाश. तो प्रकाश इकडचा नाही आंधळ्या माणसाचा. सूर्य आहे काय उपयोगाचा नाही त्याला, इकडचा प्रकाश आहे ना, म्हणून सूर्याला सूर्य किंमत आहे. सूर्याला प्रकाश ज्याचा आहे त्याचाच प्रकाश आपल्याला आहे. सूर्यानं आपण हे वरती गेलो होता गिरनारवर, आणि जसा 10,000 पायऱ्या वर चढल्या जसा सूर्य जवळ दिसायला लागला, मग खा लागला सेल्फी काढाय. म्हणलं बरोबर सूर्याला आज आनंद होईल, माझा गुरुबंधू वर आलेला आहे आज माझ्याजवळ, हे की नाही. म्हणून या वस्तूच्या प्रकाशापुढे चंद्र आणि सूर्य यांचे तेज याच्या कवडशासारखे आहे, छोट्या दिव्यासारखे आहे. किंवा त्या झोपडीतून तो बारीक जातो त्याप्रमाणे एक येतो कवडसा नाही, असं त्याच्यातून ते किरण येतो. हा, याकरता बघा त्या सूर्याचे त्यांचे तेज त्या कवडशासारखे आहे. याकरता सर्व तेजस्वी वस्तूस तेज रूपाने साह्य देणारे असे या ब्रह्म वस्तूचे तेज आहे. बघा सूर्य ते त्याच्यापुढे एक नॉर्मल एक किरणासारखं आहे, आणि ते तेवढं महान आहे. आणि बाबा म्हणले अरे तेच तू आहेस, हेडवायला पाहिजे म्हणून तेच मी आहे, तेच मी आहे, तेच मी आहे, तेच मी, असं झालं पाहिजे ना. जो असं बरोबर अगदी बाबांनी सांगितलं तीच तू आहेस बाबा, तीच तू म्हणलं, तो कसा आवरून राहील. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर चंद्रासह नक्षत्र तेज निस्तेजित होऊन जात लोपतात. बघा, ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर चंद्रासह नक्षत्रे निस्तेजित होऊन लोपतात, सूर्य उगवल्यावर सगळी नक्षत्र लोपली, तसा आत्मा प्रगट झाल्यानंतर हे सगळे छोटे छोटे होऊन जाणार सूर्य वगैरे. म्हणजे तुम्ही जर गेले तर धडाधड सॅल्यूट मारणार ते, या साहेब या बसा, आपण राजे झाल्यानंतर. त्याप्रमाणे या आत्मवस्तूच्या ज्ञान कालात प्रकाश झाला असता, बघा त्याप्रमाणे या आत्मवस्तूच्या प्रकाश झाला असता सूर्य चंद्रासह अखिल जगाचा लोप होतो. किंवा जागे झाल्यावर स्वप्नातील भासलेला, बघा ज्यावेळेला सूर्य चंद्रासह लोप होतो म्हणजे टोटल सगळं तेच. किंवा जागे झाल्यावर स्वप्नातील भासलेला सर्व पसारा मावळतो, हे सगळं मावळून जातो. मूळ वस्तू आहे ना ती दृष्टोत्पत्तीला येते आपल्या. किंवा जागे झाल्यावर स्वप्नातील भासलेला सर्व पसारा मावळतो. अथवा संध्याकाळ झाल्यावर जसे मृगजळ आपोआप नाहीसे होते, संध्याकाळ झाल्यावर का आपोआप मृगजळ नाहीसे होते. सूर्य हा, आणि चंद्राच्या काळात नाही दिसत ना, हा त्याला तेजच नाही ना. बरं म्हणजे कसं दिसल तुम्ही म्हणले तसं एकदा ब्रह्म झाल्यावर जगत दिसेल का? तुम्ही म्हणले बाई कसं दिसल, आणि आपल्याला कसं दिसतंय काय दिसतंय आपल्याला काय माहिती, ते म्हणतात कसं दिसेल आणि आपल्याला कसं काय दिसतंय. संध्याकाळ झाल्यावर मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते, आपण इथे आता थांबू. संध्याकाळ झालेली किती 15ला थांबतोय, 315ला थांबतोय. उद्याच्या दिवस, उद्या शुक्रवार
सुट्टी असेल, बहुतेक शनिवारी ज्ञानेश्वरी होईल, रविवारी परत सुट्टी असणार आहे. शनिवारी होईल, ज्याने त्यांनी ग्रुपला पाहायचं मॅसेज पडलाय का चालू आहे म्हणून. आपल्याला एक एक दिवसाचं उपयोग करून घेऊ, आहे की नाही. आत्ता आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 15 आणि ओवी क्रमांक 315ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मजऱ्यावे कसाय गाणे जे प्रांची वेंकटी सांडो दया सत्कर्मी गती वाढो. भूतावतस्करे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे दिवे गावो. विश्व सधर्म सूर्य पाहो जो जे वांछित होते लाभो प्राणी जातो. वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त मंडळी वेद तुता होता. चला कल्पतरूचे आलो चेतनाचे पावनीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अवांछन मार्कंडचे तापहीन. हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु हिंबवना सर्व सुखी पूर्ण होई लोकी. भजे जो आदि पुरुषी अखंडिक आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी. दृष्टा दृष्ट विजय भोवावेजी एक मने श्री विश्वेश्वरा हो.